पंढरीनाथ जाधव. मी बोरी जाधववाडी या ठिकाणी राहतो महाराष्ट्रामध्ये. आणि शेती हा माझा पूर्ण वेळेचा व्यवसाय आहे. बायोफिलमध्ये माझं ट्रॅक्टर रेंटवर आहे. मग बायोफिलचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं, तुमचं ट्रॅक्टर द्या, आम्ही तुम्हाला त्याचं रेंट देऊ. आणि त्यामुळे माझे उत्पन्न पण वाढले. आमच्याच फील्डवरती त्यांचे इंजिनियर येतात, ते आम्हाला माहिती देतात मशीन कशा पद्धतीने चालतं किंवा याला कुठल्या मेंटेनन्सची कधी गरज आहे, सगळं माहिती प्रॉपर देतात ते. आम्ही इथून मागं पण म्हणजे असं हे करत होतो का पाचट जाळायचं नाही, त्याला कुट्टी करून कुजवायचा प्रयत्न करायचा, पण ते इतक्या मोठ्या प्रमाणावर असायचं का ते कुजवणंच शक्य नव्हतं. मग आता ज्यावेळेस बायोफिल इथं बायोमास बँक आली त्यावेळेस हे उचलून न्यायला लागले आणि त्यामुळे जे काय बुवा 20% पाचट राहील ते आमच्या शेतीला सुद्धा पूरक नैसर्गिक खत म्हणून कामाला येतं. त्यामुळे शेतीचे पोतसुद्धा सुधारण्यात त्याचा मदत झाली. जवळजवळ 100% ह्या वर्षीचं तर मी गेल्या वर्षीचं सगळं बायोमासलाच दिलेलं आहे. त्यामुळं काय असं वेस्ट जाण्याचं काही हेच नाही, जाळणं हा प्रकारच बंद आहे. आम्ही याच्यावरती बघतो काय काय करतात, म्हणजे याच्यापासून आमच्याकडून जे वेस्ट नेतं याच्यापासून काय तयार करतात, आम्हाला परत काय येऊ शकतं. बदल तर होणारच आहे. आता शेवटी इन्कम वाढल्यावरती हे आहे. जेवढा आता हा पैसा आला मला माझ्या मुलाच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला उपयोगी आला. आपण जर प्रदूषणच नाही केलं तर ते आपल्याच शेवटी जीवनाला हानिकारक जे हे घटक आहेत ते कमीच होणार आहे. जे काम आमच्याकडून होतं याचा सन्मान तर झालाच पाहिजे. त्यामुळे कामाला अजून प्रेरणा मिळेल काम करण्यासाठी.